पूर्णपणे मिस झालेले आहेत. 3 चेंडू आणि 1 धाव. चांगली अशी गोलंदाजी मोहित यांच्या मार्फत आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक विकेटसाठी मोहितसाठी 500 रुपयाचे पारितोषिक आहे. प्रकाश दादा पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू बघूया. 500 रुपये आलेले आहेत आणि विकेट गेलेली आहे ती योगीची. चांगली अशी गोलंदाजी. 4 चेंडू आणि 1 धाव आणि 1 विकेट. दिस इज कॉल्ड एक्सपिरियन्स. संघाचे कर्णधार आहेत ते रोहित द हिटमॅन. चांगले असा परफॉर्म आहे त्यांचा. कालचाही दिवस चांगला होता, आजचाही दिवस त्यांच्यासाठी चांगला आहे. बघूया आता काय करतायत आपल्या संघासाठी. फायनलची मॅच आहे. सुशील मीना जर तुम्ही कॅच पकडली तर 1000 रुपये, सरपटी 500 रुपये. हवेमध्ये चेंडू बघूया काय होत आहे काय नाही होत आहे आणि संघाचे कर्णधार रोहित बाद झालेला आहे. दिस इज अ क्रुशियल विकेट बाय मोहित. दिस इज द विकेट रिक्वायर्ड बाय पर्पल स्पार्टन. द कॅप्टन ऑफ येलो वॉरियर्स, द मॅन इन फॉर्म रोहित द हिटमॅन बाद झालेले आहेत. तंबू मध्ये परत जात आहेत. हॅट्रिकची संधी आहे मोहित साठी. मोहित लक्षात नोंद घ्या. 500 रुपयाचं पारितोषिक प्रकाश पाटील यांच्याकडून आहेच आहे. 2000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला पद्माकर दादा असतील यांच्याकडून आहेच आहे. याची नोंद घ्यायची तुम्ही. आणि सुशील मीना जर तुम्ही कॅच घेतली तर 500 रुपये. लहान मुलांनी जरा बाहेर यायचंय. तुळशीराम मोरे यांचे चिरंजीव रुपेश पायरे स्ट्राइक वर. आता बघूया नॉन स्ट्राइक केले ते सुजित आणि बॉलिंग साठी सज्ज आहेत ते मोहित देसले. केलाय चेंडू चांगला असा आणि एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. आणि बघूया आपण. वी आर वेटिंग फॉर अंपायर कॉल. Oh my God, this is a complete confusion. This is a very complete confusion. म्हणजे बॅट्समॅन आउट होत आहे तो स्टंप लावतोय. व्हॉट इज रॉंग विथ यू रुपेश. अरे तुमचा दुसरा रन कंप्लीट होतोय याची नोंद घ्यायची तुम्ही. जसे आपले क्रिकेटमध्ये फनीएस्ट मुवमेंट असतात त्यातला हा एक प्रकार आहे. दिस इज अ फनीएस्ट मुवमेंट. जिथे तुम्ही 2 रन कंप्लीट करते तुम्ही स्टंप लावायला गेलात. अरे स्टंप लावण्यासाठी अंपायर आहे तिथे सज्ज. दोन्ही लेग अंपायर आहेत आमचे आणि मेन अंपायर आहेत. काय गरज आहे का तुम्हाला स्टंप ठोकायची. म्हणजे तुमची चर्चा आम्ही कुर्ल्यापासून जी ऐकतोय ती चर्चा खरोखरच तुम्ही प्रॅक्टिकल करताय. तुमको दुगना लगान देना पडेगा रुपेश. तीन धावा झालेल्या आहेत आणि 2 गडी खर्च झालेले आहेत. बॉलर आहेत ते सचिन शेट्टी. सचिन शेट्टी द कझिन ऑफ शिल्पा शेट्टी, रोहित शेट्टी अँड सुनील शेट्टी. आणि फायनली हरीश शेट्टी. पुन्हा हवेमध्ये चाललाय चेंडू. बघूया चेंडू कुठे जातोय आणि झेल बाज झालेले. सुजित मोठा मासा गळायला लागलाय त्यांच्या हाताला. सुजित यांच्या मार्फत
चांगला असे फलंदाजी सुजित आणि सचिन शेट्टी यांना त्यांना MTV बकरा बनवला आणि ते बाद झालेले आहेत. दुसरं षटक चालू आहे. धाव संख्या झालेली आहे ते 3. आता बॅटिंग साठी येत आहेत ते राहुल मॅन फ्रॉम गुजरात. राहुल भाटकर द न्यू मॅन, द मॅन फ्रॉम गुजरात. ते दाखवून देतील मी का आलोय गुजरात वरून. पद्माकर दादा देसले यांचं इथं आगमन झालेलं आहे. तुमचं हार्दिक स्वागत. सचिन शेट्टी टू राहुल. मिस झालेत पूर्णपणे. चांगली अशी गोलंदाजी करतात सचिन शेट्टी. तीन धावा खर्च केलेत आणि 3 गडी बाद झालेले आहेत. दुसरं षटक हाताळताना सचिन शेट्टी. हवेमध्ये चेंडू, चेंडू चाललाय आणि मिस केलेला आहे. पूर्णपणे मिस केलेला आहे. जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला हे झेल टिपणं खूप गरजेचं आहे. क्रुशल अशी मॅच आहे आपली. फायनलचा सामना आहे GCPL 2026 चा. धाव संख्या पुढे सरकते ती 4 विथ अ लॉस ऑफ 3 विकेट. अजूनही जोर आहे पर्पल स्पार्टन या संघाचा. दुसरं षटक हाताळताना सचिन टू रुपेश पायरे. डावखुरा फलंदाज. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू. बघूया चेंडू कुठे चाललाय आणि पुन्हा एकदा सेम मिस्टेक आणि ते मला वाटतं फुटबॉल खेळतात टेनिस बॉल बरोबर. सेकंड टाइम मिस्टेक केली आहे. दिस इज द सेकंड मिस्टेक. मी अगोदरच बोललेलो तुम्हाला जर मॅच जिंकायची असेल तुम्हाला ही क्रुशल झेल खूप टिपणं खूप गरजेचं आहे. आणि रुपेश सारखा फलंदाज आहे. लक्षात ठेवा खूप घातक असा गोलंदाज आणि फलंदाज आहे सचिन टू रुपेश. पुन्हा एकदा हवेमध्ये त्या दिशेने चाललाय. बघूया तिथे 1 बाउन्स 2 बाउन्स आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. सेम पल्ल्यामध्ये तिसरा चेंडू गेलाय दिनू यांच्याकडे. 2 झेल सोडले त्यांनी. तिसरा 2 बाउन्स गेलाय त्यांनी तो टिपलेला आहे. धाव संख्या पुढे सरकते ती 8. सचिन टू रुपेश. पुन्हा एकदा मिस झाले पूर्णपणे. अंपायर साठी ते याचना करताय. देयर वॉज एज येस और नॉट. वी आर वेटिंग फॉर अंपायर कॉल. अंपायरचा डिसिजन नॉट आउट. धाव संख्या झालेली आहे ती 8. दुसरं षटक समाप्त. पुन्हा एकदा मोहित सज्ज दुसरं षटक तिसरं षटक घेऊन येत आहेत. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन येत आहेत ते मोहित देसले. उभरता कलाकार आहे आपल्या विभागातील. विल होप की मोहितला आपण पुढच्या वर्षी ISPL ला आपण खेळताना बघूया. त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे ती पॉवर आहे. त्याची बॉलिंग आहे त्याची बॅटिंग आहे
आणि आता उत्कृष्ट गोलंदाजा त्याला प्राइज मिळालेलं रिसेंटली. मोहित टू राहुल. राहुल द मॅन फ्रॉम गुजरात, मोहित द मॅन फ्रॉम डोंबिवली. देसले बडा भोपर. सुशील मीना एक टप्पा 500 नोंद घ्यायचे. हवेमध्ये चेंडू बघूया. चेंडू मिस झाला पूर्णपणे. गेलाय चौकार सीमा पार. 4 धावा. चांगला कमबॅक करताना थोडेसे मिस झाले. स्पीड होता मोहितच्या बॉलिंगला. तर स्पीड आहे. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू तो बॉल अडवणं खूप गरजेचं आहे, पण तो नाही अडवू शकत. कुठलाही विकेट किंवा फिल्डर असू दे. धावसंख्या पुढे सरकते ती 12. तिसरं षटक मोहित टू राहुल. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. बघूया काय होतंय. काय होतंय बघूया. आणि तुमको दुगना लगान देना पड़ेगा. इफ यू प्ले लाइक अ लगान टीम देन तुमको दुगना लगान देना पड़ेगा. प्रत्येक खेळामध्ये तुम्हाला माइन हा कॉल देणं खूप गरजेचं आहे. दिस इज माइन. माइन जर तुम्ही कॉल दिलात तर सगळे प्लेयर अलर्ट होतात. कमलेश भोळे तुम्ही आवाज दिला असता तर सगळी पलटण तुमच्या पळून गेली असती समोर. तुम्ही आवाज द्यायला पाहिजे होता. अरे आम्ही तुम्हाला जॉन्टीच्या रूपात बघतो कमलेश. ओ चांगला असा कमबॅक करताना मोहित. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. जर तुम्ही सिरियसली बघाल तर मोहितची बॉलिंग आणि बॅटिंग. मोहितला बॉल टाकताना हा छोटा करतो आणि बॅटिंग करताना तो फुटबॉल समजून खेळतो. लक्षात ठेवा. धावसंख्या झालेली आहे ती 13. तिसरं षटक. पुन्हा एकदा मिस झालेले आहे मोहित. रुपेश चांगली अशी गोलंदाजी मोहित यांच्या मार्फत आपल्याला बघायला मिळते. नावाजलेले गोलंदाज आहेत ते आणि फलंदाजी आहेत. दिस इज अ कम्प्लीट ऑलराऊंडर मोहित देसले. छोट्या वयात खूप मोठं नाव कमवले त्यांनी. अँड वी आर रिअली प्राऊड ऑफ यू मोहित. पुन्हा एकदा मिस केलंय. रुपेश त्यांना इझिली घेत आहेत. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टैंड मोहित बॉलिंग. किसी चीज को हल्के में नहीं लेना चाहिए. 5 चेंडू झालेत. एक चेंडू शिल्लक आहे अजून. 5 चेंडू झालेत. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं असं मोहित षटक हाताळत आहेत. धावसंख्या झालेली 13 विथ अ लॉस ऑफ 3 विकेट्स. सुशील 1 टप्पा 500. पुन्हा एकदा मिस केलंय रोहित रुपेश यांना. चांगली गोलंदाजी मोहित यांच्या मार्फत. 12 चेंडू मध्ये त्यांनी फक्त 8 धावा खर्च केल्या आहेत. हायली अप्रिशिएट मोहित. चांगली गोलंदाजी. दिस इज अ फायनल परफॉर्मन्स. 3 ओव्हर 13 रन. फायनलचा सामना आहे. नोंद घ्या. म्हणजे दोन्ही संघ किती बलाढ्य लक्षात ठेवा. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने लेगचे मारलेलं आणि षटकार. व्हाट अ शॉट. चांगला कमबॅक करताना राहुल भाटकर द मॅन फ्रॉम गुजरात. जुनं प्रेम आहे अनिकेत आणि राहुल यांचं. आणि त्यांनी दाखवले मी काल अनिकेत तुझ्यासाठी.
पुन्हा एकदा लेगच्या दिशेने आणि हवेमध्ये चेंडू, कुठली चूक होत नाहीये. विजय मालुसरे तिथे आणि चकवा दिलाय. अनिकेत यांनी पण सांगितलंय, मी का आलो डोंबिवलीवरून तुझ्यासाठी, तुला का बोलवलंय गुजरात वरून तुला इथे. टिट फॉर टॅट, विषय संपला. आता पुराणे चावल अमित येत आहेत. बघूया काय स्कोर करतायत. अनिकेत, जर तुम्ही हॅट्रिक घेतली तर नितीन पाटील आणि डीसी बॉईज कडून तुम्हाला 2000 रुपयाचं पारितोषिक आहे, लक्षात ठेवा. सुशील मीना 1 टप्पा 500 नोंद घ्यायची. 2 टप्पा 250. पुन्हा एकदा आम्ही 20 झालेत पूर्णपणे. पुराने चावल आहेत भाई, पुराने चावल पकने के लिए टाइम लगता है. आता ते टाइम आहे तुम्हाला, तुम्ही पकवा. हो, पूर्णपणे मिस झालेले आहेत आणि रुपेश काहीतरी त्यांना सांगताय, तुम्ही या या या. आम्ही तुम्ही 6 मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे तुम्हाला प्रकाश दादा पाटील यांच्याकडून. प्रकाश दादा पाटील यांच्याकडे तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक. तुम्ही एक षटकार मारलात तर. उलटा चेंडू होता, पूर्णपणे मिस झालेले आहेत. 4 चेंडू जेवलेत. बहुतेक त्यांनी बिर्याणी खाल्लेली नाही दुपारची. एक त्यांना सांगणं होतं, जर तुम्ही पाठी आला असता तुम्हाला बटन पण भेटलं असतं, बिर्याणी सोडा. पूर्णपणे मिस केले 4ही बॉल तुम्ही. 4 चेंडू आणि 19 धावा. सॉरी, 4 ओव्हर आणि 19 धावा. सुशील मीना 1 टप्पा 500. जरा बॅनर सांभाळा. 4 ओव्हर 19 धावा. सुशील मीना 1 टप्पा 500. रुपेश पायरे, प्रकाशदादा पाटील तुम्ही 1 6 मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे तुमच्याकडे. रुपेश पायरे याची नोंद घ्यायची. दिनू टू रुपेश. हो, पूर्णपणे मिस केलाय दिनू. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव. स्टील रुपेश पायरे, प्रकाशदादा पाटील यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एक षटकार 500 घ्या. आणि प्रत्येक षटकारला गणेश लांगी यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक याची नोंद घ्यायची. रुपेश, द मॅन फ्रॉम कुर्ला, रुपेश पायरे. ओ, आणि तुम्ही 500 500 सगळे जमावलेले आहेत. आणि हा एक नरपटी तुमच्या बरोबर बसलाय, हा पप्पी. एक काळी रेख त्यांनी ओढलेली आहे. त्यांनी जागेवर बोललाय तो आउट तो आउट. आणि हा रिझन आहे राजन एक पण मॅच का नाही जिंकला, त्याच्यामध्ये पप्पी होता आपला. एक काळी रेख ओढली ना की विषय संपला तिथे. नवीन बॅट्समन परेश, तुम्ही परेशला पाठी का ठेवलाय? परेशला पाठी का ठेवलाय हा मोठा क्वेश्चन मार्क येईल तुम्हाला मॅच संपल्यानंतर. रोहित, इट इज अ बिग क्वेश्चन फॉर यू.
परेश प्रकाश दादा पाटील कडून 500 रुपये पर 6 आणि तेही संधी तुम्ही गमावलेली आहे. तुम्ही का राहिलेलेच पाठी आम्हाला समजलंय परेश. द न्यू मॅन सुनील यादव उर्फ सुन्या म्हात्रे. प्रत्येक 6 साठी प्रकाश दादा पाटील यांच्याकडून तुम्हाला 500 रुपये, पद्माकर दादा यांच्याकडून तुम्हाला 2000 रुपये. आणि दिनू तुमच्यासाठी संधी आहे. दिनू तुम्ही हॅट्रिक घेतली तर 2000 रुपये तुमच्यासाठी. दिनू लक्षात ठेवा. हिट विकेट नाही करायची आपल्याला, लक्षात ठेवा. नाही तो दुगना लगान देना पडेगा सुनिया तुमको. प्रकाश दादा पाटील यांच्याकडून प्रत्येक 6 ला 500 रुपये, लक्षात ठेवा. सुनील यादव उर्फ सुन्या म्हात्रे. डुप्लिकेट कॅट. कमॉन हा कमॉन कमॉन हा का. लेग अंपायर प्रदीप कदम नोंद घ्यायचे. कमॉन हा का. ओ ते बॅट्समनला सांगताय, बॉलरला सांगताय कमॉन हा का, हळूहळू टाक. तीन टूर सुन्या. ओ काय लेफ्ट केलाय बॉल त्याने. त्याला माहिती होतं हा बॉल स्टंपच्या बाहेरून जाणार आहे. आणि वाईटचा इशारा पंचांचा. वेल लेफ्ट. सुनील 500, प्रकाश दादा पाटील यांच्याकडून 500, लक्षात ठेवा. ओ पूर्णपणे मिस झाले. त्यांच्या अंगावरून गेले बॉल तो. चौकार जरी मारला तरी दादाकडून तुम्हाला 500 रुपयाचा पारितोषिक, लक्षात ठेवा. ओ लावलेला आहे बॅटला बॉल. आणि दुसरा. वा 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 वा. 2 धावा घेण्यात यशस्वी सुन्या. सुन्या गणेश लांगी यांच्याकडून तुम्हाला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि चौक्याला पण 500 प्रकाश दादाकडून, लक्षात ठेवा. 5 चेंडू झालेत. 5 चेंडू झालेत. 5. किरण दादा. एक चेंडू शिल्लक आहे अजूनही. एक चेंडू शिल्लक आहे. सुनिया अगर कुछ करना है. पाच चेंडू झालेत. दोन वाईड आहेत. 2 वाईड गेलेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नोंद घ्यायची, कुठल्याही खेळाडूंनी पंचांशी वाद घालायचा नाहीये. तर संपवली असती तर चांगलं झालं असं मला वाटतं. मला वाटतं सुन्या तुमच्या बॅटीला जर बॉल लागेल तर 500चा प्राइज लावायला लागेल. मला असं वाटतंय ही मोठी खंत झाली आहे. ज्या ज्या प्लेअरवर आम्ही भरोसा ठेवते तो प्लेअरच्या बॅटला बॉलच लागत नाहीये. तर पुन्हा एकदा अमित आले स्ट्राइक वर. बघूया काय करतायत. धाव संख्या झालेली आहे ती 23.
भावेश टू अमित. सुनेने कॉल दिलाय अमितला की तुम्ही जा, तुम्ही बाद व्हा, मी काय ते सांभाळेल, माझ्या बॅटला नाही लागत, तुमच्या पण बॅटला नाही लागणार, संपला विषय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या 23. इट्स व्हेरी सरप्राइझिंग. हा जीसीपीएल 2026 चा फायनलचा सामना आहे, ह्याची नोंद घ्यायची. प्रत्येक वर्षी आपला फायनलचा सामना हा अटीतटीचा असतो. हा कुठेतरी एक साइडला झुकलेला सामना आहे. येलो वॉरियर्स हा संघ एकदम स्ट्रॉंग होता, तो डायरेक्ट फायनलला आलेला आहे. आणि पर्पल स्पार्टन या संघाने खूप मेहनत करून तो फायनलला आलाय. पुन्हा एकदा सुन्याच्या बॅटला बॉल लागलेला आहे. बघा, एक धाव घेतली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुन्या निघालाय पण सुन्या थांबलाय. अविनाश आहे स्ट्राईकवर. बघूया आता अविनाश काय करतोय त्याच्या संघासाठी. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये तुम्हाला धावांचा डोंगर उगारणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने चाललाय चेंडू. चांगला असं क्षेत्ररक्षण, एक धाव आणि दुसरी धाव घेण्यात यशस्वी सुन्या. धाव संख्या झालेली ती 26. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने सुशील मीना, सुशील मीना मिस झालेले. अहो तुम्ही पकडा हो सुशील. तुम्ही 500 चे 1000 घालवले, तुमचा अकाउंट मायनस मध्ये जाईल सुशील मीना, लक्षात ठेवा. अहो एक टप्पीसाठी तुमच्याकडे 500 होते, डायरेक्ट साठी तुमच्याकडे 1000 होते. आता त्याच्यातले 500 मायनस झाले, तुमचा अकाउंट मायनस मध्ये नोंद घ्या. सुन्या एक धाव. केवढा मोठा फटका मारलेला तरी एक धाव. दिस इज विच इज अ लोएस्ट स्कोर. शेवटचा चेंडू आणि फायनल आहे आणि मिस झालेले. विच इज अ व्हेरी लोएस्ट स्कोर ऑफ जीसीपीएल 2026 चा सगळ्यात लोएस्ट स्कोर आहे. धाव संख्या 28, जिंकण्यासाठी 29 धावा, गडी बाद झालेला आहे. सुशील मीना 500 जमा करून जायचंय तरच तुम्ही बॅटिंगला या. अहो एक टप्प्यासाठी तुमच्यासाठी 500 ठेवलेले, तुम्ही डायरेक्ट ते सोडले, ते मायनस झाले तुमचे. धाव संख्या 28, जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. दिस इज विच इज अ व्हेरी लोएस्ट स्कोर ऑफ जीसीपीएल. जेव्हापासून आपली जीसीपीएल झाली मला वाटतं फायनल साठी आज खूप लोएस्ट स्कोर आहे. 36 चेंडू आणि 29 धावांची गरज. दीपक हुड्डा काहीतरी सांगायला येत आहेत. धाव संख्या 28, जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. 36 चेंडू आणि 29 धावा. बघूया काय करतायत ते येलो वॉरियर्स. खूप आशा होती रोहित यांच्याकडून. रोहितचा जर परफॉर्मन्स तुम्ही 2 दिवसापासून बघितला, कालपासून, काल 49 ला आउट झालेले आणि व्हेरी डिसअपॉइंटिंग झालेली येलो वॉरियर्स टीम आणि त्यांचे फलंदाज. बघूया बॉलिंग मध्ये कमबॅक करतात का. बॉलिंग एंडला येते सुजित, फलंदाज मैदानाचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण लागलेलं आहे येल्लो वॉरियर्स या संघाचं. नथिंग इज इम्पॉसिबल. 36 चेंडू आणि 29 धावांची गरज.
मोठ्या संख्येने लोक तुमची मॅच बघतायत. तुम्हाला वाटतं इथं पब्लिक नाहीये, पण YouTube लाईव्ह वर आपले बरेच लोक आपली तुमची लाईव्ह मॅच बघतात, याची नोंद घ्यायची आहे. चला, फलंदाजांनी मैदानाचा ताबा घ्या. सुजित, दीपक हुड्डा आणि अनिकेत, घातक असे फलंदाज दोघेही. मेरी मेरी बॉल. किरण बॉल घ्यायचा. किरण, अनिकेत आणि दीपक हुड्डा. अनिकेत, जर तुम्ही 3 षटकार किंवा 3 चौकार मारलात तर नितीन पाटील यांच्याकडून 1000 रुपये, समीर कांबळे कडून 1000 आणि DC वॉइस कडून 1000 आणि पद्माकर दादा देसले यांच्याकडून 2000 रुपये आहेच आहेत, याची नोंद घ्यायची आहे. चला, 36 चेंडू आणि 29 धावा. शेवटचा सामना GCPL 2026. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. गोलंदाज कमबॅक करतायत का? धावांचं लक्ष जरी छोटं असलं, नथिंग इज इम्पॉसिबल. सुजित, हवेमध्ये चेंडू, पहिला चेंडू गेलाय सीमा पार. षटकार. दीपक डिसाइड करून आलेत. साई, प्रत्येक कॅचला 1000 रुपये ना, फ्रॉम राहुल देटे यांच्याकडून. चांगला असा चेंडू कमबॅक करताना सुजित. व्हेरिएशन आहे सुजित मध्ये, चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते सुजित यांच्या मार्फत. पहिला चेंडूला षटकार खाऊन दुसरा डॉट. गुड कमबॅक. तिसरा चेंडू, 2 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा मिस केलाय. चांगला कमबॅक बघतोय आणि आउट झालेले आहेत. आउट झालेले आहेत. तिसऱ्या चेंडूला बाद झालेले आहेत ते दीपक हुड्डा. चांगला असा कमबॅक करायला बघायला मिळतो आपल्याला. जर तुम्ही 7 रन अजून केली असते तर बेस्ट ट्रॉफी होती तुमच्याकडे. यू कम्प्लिटली मिसेस. पहिल्या चेंडूला षटकार, दुसरा डॉट आणि तिसऱ्या चेंडूला बाद झालेले आहेत. आणि असे घातक असे फलंदाज येत आहेत ते. मूर्ती लहान पण कीर्तिमान मोहित देसले, द मॅन फ्रॉम डोंबिवली. आणि त्याचं नाव गाजतंय ते आपल्या पूर्ण कल्याण डोंबिवली या शहरामध्ये. याचं नावाजलेला प्लेअर आहे मोहित. 3 चौकार आणि 3 षटकारला 10,000 रुपयाचं पारितोषिक मोहित यासाठी पद्माकर दादा देसले यांच्याकडून. याची नोंद घ्यायची मोहितनी. फ्लिक केला चेंडू, 1 बाउन्स, पूर्णपणे मिस केलं. चांगला कमबॅक आणि चांगला असा थ्रो. वी आर वेटिंग फॉर अंपायर कॉल. चेक करायचंय.
कमलेश भोळे माईकशी संपर्क साधा. कमलेश भोळे. कमलेश भोळे माईकशी संपर्क साधा. नॉट आउट आहे. आम्ही आमच्या पंचांना कळवतोय इट इज अ नॉट आउट. 6 रन झालेले आहेत. कमलेश भोळे मोहित देसले द मॅन फ्रॉम डोंबिवली. हवेमध्ये चेंडू आणि बहुवाने मिस केलाय. द मॅन फ्रॉम आफ्रिका बहुवा. टेम्बा बहुवा. टेम्बा बहुवा तुम्ही पाठी काहीतरी लपवलंय ते काढा. त्याच्यामुळे तुम्हाला तो त्रास होतोय. ऍक्च्युअली तुमच्या कमरेला त्याच्यामुळे तुम्ही पळू नाही शकलात. तुमच्या पाठीचे काय लपवलंय ते डोक्यात घाला. आणि चौकार. त्याच्यामुळे झाली नाही तर तुम्ही बॉल पर्यंत पोहोचलाच असता. टेंबा लक्षात ठेवा. प्रकाश दादाकडून प्रत्येक 6 ला 1000 रुपयाचं पारितोषिक मोहित यासाठी. ओ पुन्हा एकदा टेंबा टोपी काढलीये तरी पण काही चमत्कार झालेला नाहीये. इट इज अ व्हेरी डिसअपॉइंटिंग. टेंबा बहुबा in the beginning or in the losing. 2 चौकार दिले तुम्ही. दोन चौकार गेलेले आहेत. धाव संख्या पुढे सरकते ती 14. 30 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. अनिकेत चिकने ऑन स्ट्राइक. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे मिस झालेले. सुजित यादव द नवीन गोलंदाज आहेत. लेग बाईचा इशारा अंपायर किरण देसले यांच्या मार्फत. पुन्हा एकदा मोहित स्ट्राइक वर. 14 धावांची अजूनही गरज आहे. 29 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा चांगला असं कमबॅक करताना मोहितला मिस केलंय. निर्धाव अशी चेंडू. चेंडू 14 धावांची गरज. पुन्हा एकदा सुजित टू मोहित. ओ पुन्हा एकदा मिस केलं रोहितला मोहितला. मोठा गावाचे गोलंदाज महेश कोले तुमचं हार्दिक स्वागत. जसं सांगितलं तसं आम्ही बोललो.
पुन्हा एकदा फ्लिक केला चेंडू लेगच्या दिशेने मिस झाले आणि एक धाव पूर्णपणे कंप्लीट केले मोहित यांनी. पुन्हा स्ट्राइक वर आहेत ते अनिकेत चिकणे. अनिकेत चिकणे द मॅन फ्रॉम सातारा. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न. अमित आहे तिथे, कुठली चूक होणार नाही अमित कडून. अमित जाऊन देत आहेत. जा जा जा. रुपेश सॉरी मॅन पण कुर्ला. रुपेश पायरे ते बोलताय तुम्ही जा जा, मी तुमच्या पाठी येणार नाही बॉलच्या पाठी. रुपेश तुमची मुलगी रडते इथे हो, तुम्ही बॉलला सांगताय जा जा जा. पुन्हा सुजित तू अनिकेत रिव्हर्स शीट मारलाय आणि अमित धावतोय. बघूया अमित पण बोलतोय जा जा जा. विषय संपलाय. तुम्ही जर आमचं नाव घेणार तर आम्ही बॉलला सोडणार, हे ठरवून ठेवले वाटतं यांनी. चांगला असा संघ होता येलो वॉरियर्स. बघितलं आम्ही सेमी फायनल पर्यंत कडक अशी टीम होती, पण फायनल आल्यावर ते एकदम बॅकफुटला आले. धाव संख्या आहे ती 24. फक्त 5 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. इट इज व्हेरी डिसअपॉइंटिंग फॉर रोहित, कारण रोहित बघितलं पहिल्यापासून तर चांगला खेळ केला. 49 वर ते नाबाद होते, आउट झालेले. इट इज व्हेरी डिफिकल्ट. आणि अजित शेजवळ सारखे जर त्यांचे हे असतील सपोर्टर असतील तर विषय संपला. पुन्हा एकदा आणि मॅच संपलेली आहे. पर्पल स्पार्टन द विनर ऑफ GCPL 2026. What a match! And the man Mohit Desle, the winning moment. The winning moment 2026 चे विनर आहेत ते. पर्पल स्पार्टन मोहित देसले, दीपक हुड्डा, भावेश ठाकूर, कौशिक. दिस इज द एन्जॉयमेंट. 9 गडी बाद ठेवून त्यांनी त्यांचा विजय साकार केलेला आहे. व्हॉट अ टीम, व्हॉट अ टीम. आणि खरोखर ही फायनल आपल्याला बोलताच येणार नाहीये.